नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज एक सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट मी तुमच्या समोर घेऊन येतोय. तो म्हणजे महाराष्ट्र राज्यातील MBBS BDS त्यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही पण राऊंड 1 हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. बघा, राऊंड 1 साठी आदर्श चॉईस फिलिंग कशी यादी आपली कशी बनवावी. म्हणजे आता खूप वेळा काय होतं की आदर्श चॉईस फिलिंगची यादी कशी बनवावी या संदर्भातले गायडन्स आपण घेणार आहे. आता ही सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे की राऊंड 1 साठी. बऱ्याच वेळा राऊंड 1 साठी सर्वात महत्त्वाची यादी काय किंवा राऊंड 2 साठी वेगळी असेल आणि नंतरच्या गोष्टी वेगळ्या असतील, पण राऊंड 1 साठी आदर्श चॉईस फिलिंग यादी ही सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांना धरून चाला 177 पासून 720 पर्यंत स्कोर आहे, अशा सर्वांनी महाराष्ट्र CET सेलमध्ये 1000 रुपये स्टेट काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन करून किंवा 5000चं IQ मॅनेजमेंट कोटाचं रजिस्ट्रेशन करून आपल्याला या ठिकाणी चॉईस फिलिंग करता येणार आहे. चॉईस फिलिंगची प्रक्रिया 22, 23, 24 3 दिवस राहणार आहे. 22 ऑगस्ट 22 ऑगस्ट पासून ते 23-24 ऑगस्टच्या संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार आहे. आता चॉईस फिलिंग म्हणजे काय ते तुम्हाला माहितीच असेल की कॉलेजचे प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. सर्वात महत्त्वाचा शब्द बघा, प्रेफरन्सेस म्हणजे तुम्हाला हायर टू लोअर प्रेफरन्सेस द्यायचे. आता राऊंड 1 साठी आणि राऊंड 2 साठी काय फरक असू शकतो. म्हणजे राऊंड 1 मध्ये आपल्याला आपल्या हातात एकही कॉलेज असणार नाही. सर्वजण 720 मार्क असणारा विद्यार्थी सुद्धा आता कॉलेज तुमच्याकडे नाही आणि 177 असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा आपल्याकडे कॉलेज नाही. त्यामुळं पहिल्या राऊंड मध्ये आपल्याला जास्तीत जास्त चॉईस द्यायचे आहेत. आजपर्यंत आपण स्टडी करत आलो. या सर्व स्टडीमध्ये बऱ्याच वेळा आपल्या सर्वांसाठी वाटत असतं की एकंदरीत आपल्याला कॉलेज पहिलं मिळालं पाहिजे. आदर्श चॉईस फिलिंग करत असताना भरपूर काही मुद्दे आहेत. त्यातले छोटे छोटे मुद्दे मी या व्हिडिओमध्ये विशद करण्याचा प्रयत्न करणार आहे. बऱ्याच वेळा यामध्ये काही महत्त्वाचे टॉपिक आहेत की आपण MBBS आणि BDS साठी आपल्या पेड ग्रुपमध्ये एक आदर्श यादी आम्ही तुम्हाला देणार आहे. या आदर्श यादीमध्ये महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या याचे चॉईस फिलिंग मधील असणाऱ्या कॉलेजमधीलची स्थापना, ती जी कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा फ्लो, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या पेशंटचा फ्लो, कॉलेजची स्थापना, त्याचबरोबर त्यामध्ये PGची आहे का किंवा CT कोणते आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमधले कोणते सीट्स आहेत, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, विद्यार्थ्यांचं त्याच्याकडे जाणारा मेरिटच्या विद्यार्थ्यांचा जाणाऱ्यांचा कल कसा आहे, त्याचबरोबर स्टुडंट फॅकल्टी जी काही फॅकल्टी असते म्हणजे शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची फॅकल्टी कशी आहे, किंबहुना पेशंट जे पहिले ॲडमिट झालेले किंवा प्रत्यक्षात कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मतावरती किंवा त्यांचा जो काही ओपिनियन आहे या आधारे आपण एक आदर्श हायर टू लोअर एक यादी बनवलेली आहे. आता या यादीनुसार आपण जर पाहायला गेलं तर आपण ही यादीमध्ये छोटे मोठे बदल आपण करू शकतो आपल्याला पाहिजे तसे. म्हणजे मी ज्या कॉलेजमध्ये जाणार नाही, कोणतेही कॉलेज मिळालं तरी चालेल अशी आपल्याला समजा महाराष्ट्रात MBBSच्या बाबतीमध्ये असं असतं की मला कोणतंही कॉलेज मिळालं तरी चालेल, फक्त मला कॅटेगरीची फीज जी काय आहे ती भरता आली पाहिजे. म्हणजे फुल फी भरण्याची माझी मानसिकता नाही. आपली फीज जी आहे ती दरम्यान महाराष्ट्रात 7 लाखापासून 12-13 लाखापर्यंत आहे. तर कॅटेगरीला आपली फीज किती आहे हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे समजा. परंतु या फीजसाठी ज्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन मिळेल त्या ठिकाणी मी जाण्यास तयार आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक टॉपिक 2 घ्यायचे लक्षात आहे की जे आजच्या मितीला तयार आहेत. मी सांगेल CET सेलनं आपल्याला सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 1-2 कॉलेजेस असे आहेत की ज्या कॉलेजमध्ये कसल्याही प्रकारचं कॅटेगरीतलं मेरिटमधलं सीट आपल्याला मिळेल, परंतु फी माफी मात्र मिळणार नाही, म्हणजेच फ्रीशिप किंवा स्कॉलरशिप मिळणार नाही. एक्झाम्पल देऊन झाला ती म्हणजे वेदांता मेडिकल कॉलेज डहाणू पालघर या ठिकाणी 17,13,000 एवढी फीज आहे. त्याचबरोबर
प्रकाश इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेसची फी 9,50,000 एवढी आहे. ही फीज तुम्हाला पूर्ण भरावी लागणार आहे. जे विद्यार्थी ते फीज भरणार आहेत अशाच विद्यार्थ्यांनी ते चॉईस द्यायचे. अन्यथा हे 2 कॉलेजेसची चॉईस नाही दिली तरी चालू शकते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपण ज्या कॉलेजमध्ये कुठेही मिळालं तर मी जाईन असं असेल तर आपली जी आदर्श यादी बनवलेली आहे, ती जी काय मी आदर्श यादी तुम्हाला सर्वांना देणार आहे, त्यासाठी आपण सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 1,000 रुपये आम्ही फीस ठेवलेली आहे. राऊंड 1 साठी आदर्श यादी महाराष्ट्र राज्यामधील आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आणि त्यासाठी 94-21-066-225 किंवा 95-11-79-13-10 या नंबरवरती 1,000 भरून पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला संपूर्ण हे बुकलेट PDF स्वरूपामध्ये पाठवेल. ह्याच्यामध्ये संपूर्ण कॉलेजच्या राऊंड 1, 2, 3 मध्ये महाराष्ट्र राज्यातल्या MBBS, BMS, BDS, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, डीम्ड राऊंड 1, 2, 3 पर्यंतचा संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या डीम्ड कॉलेजेस, एम्सचा, त्यावर सर्व प्रक्रियेबद्दलचं मार्गदर्शक तत्व आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये PDF स्वरूपात आम्ही देणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला गेल्या वर्षी आपल्या राऊंडला कोणत्या कॅटेगरीला शेवटचा ऍडमिटेड कॅन्डिडेट किती होता, त्याची एक मोठी यादी 31 पानी देणार आहे. आणि एक आदर्श यादी तुम्हाला MBBSची एक आणि BDSची देणार आहे. ही संपूर्ण आपल्याला 1,000 रुपयामध्ये देणार आहे. हे दिल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. ते प्रिंट काढून घ्या. जे आपल्याकडे पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये आहेत त्यांच्यासाठी, किंवा ही काउन्सिलिंगची यादी मागून घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक असा राहील की हे चॉईस फिलिंग बद्दल काय विचार करायचा. आता समजा तुम्हाला यादी जे दिलेली आहे याच्यामध्ये आम्ही यादी कशी दिलेली आहे, हायर टू लोअर, म्हणजे सेट GS मेडिकल कॉलेज मुंबई पासून ते शेवटी सगळ्यात खाली कोणतं कॉलेज दिले, वेदांता कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर. या सगळ्या यादीमध्ये गव्हर्नमेंटचे सगळे 42 कॉलेजेस, त्यानंतर प्रायव्हेटचे कॉलेज रँकिंगनुसार, त्याच्या फी स्ट्रक्चरनुसार आणि पेशंट फ्लोनुसार एकदम टॉपची यादी बनवली. आता अशीच यादी लावायची का, तर खरं पाहता तुम्ही एखादं जर कॉलेज मिळालं तर ती जॉईन करावंच लागणार आहे तुम्हाला, असं नाही. म्हणजे ह्या राऊंडमध्ये तुम्हाला जरी समजा एखादं कॉलेज मिळालं तुम्हाला घ्यायचं नसेल तर फ्री एक्झिटमध्ये सोडू शकता. पण पहिल्या राऊंडमध्ये यादी जास्तीत जास्त द्यायची आहे. सेकंड राऊंडमध्ये जर समजा तुम्ही पहिल्यांदा आताच कॉलेज मिळत नसेल तर हीच यादी तुम्हाला फॉलो करायची. थर्ड राऊंडमध्ये सुद्धा तुम्हाला काहीच कॉलेज मिळालं नसेल तर तीच यादी फायनल करायची आहे. पण पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज जर मिळालं तर सेकंड राऊंडमध्ये मात्र चॉईस फिलिंग वेगळ्या पद्धतीने करायची. ती कशी करायची मी त्यावेळेस तुम्हाला सांगेन. आता एखाद्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत आता सध्या काहीच कॉलेज मिळालं नाही, त्या सगळ्यांना हायर टू लोअर कॉलेजेसची यादी पाहिजे आहे. तुमचा रँक बऱ्याच वेळा आम्ही काही तुम्हाला PDF देणार आहे. या PDF ती पहिल्यांदा डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायचे आणि आपली चॉईस बनण्याच्या यादीचा नीट अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये आमच्या हे बुकलेटचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर आम्ही गेल्या वर्षीच्या राऊंडमधील असणाऱ्या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या लास्ट ॲडमिटेड राऊंड 1 मधले सर्व यादी प्रोव्हाइड करू. आणि यामध्ये तुमचे स्कोअर, तुमची कॅटेगरी कोणती आहे, कॉलेजमध्ये असणाऱ्या सुविधा, कॉलेजची फीज आणि आपण आपल्या कॅटेगरीचा लाभ मिळतो का किंवा नाही, आणि कॉलेजचे ठिकाण म्हणजे शहर कोणतं आहे, या सर्वांचा विचार करून आपल्या सर्वांना या सर्व चॉईस फिलिंग द्यायची आहे. चॉईस फिलिंग देताना बऱ्याच वेळा एक प्रश्न असतो की एखादं कॉलेज मला जर समजा उदाहरणार्थ 499 मार्क मला आहेत आणि तुम्हाला जर समजा 500 मार्क असतील आणि मला समजा एक एक्स कॉलेज लागणार असेल, उदाहरण धरून चालू आपण की विखे पाटील कॉलेज मला लागणार किंवा एक एक्स कॉलेज लागणार आहे असं समजून चाला, तर मी ते 9व्या नंबरला दिलं तर मला आणि मी 499 मार्कवाल्यांनी जर पहिल्या नंबरला दिलं आणि जर एखाद्या 500 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याने तेच कॉलेज जर समजा 7व्या 8व्या 10व्या 9व्याला दिलं किंवा 40च्या नंतर 45व्या नंबरला दिलं तर मला अगोदर लागेल का असा प्रश्न आहे, तर ते 100% चूक आहे.
ज्याला जास्त मार्क आहेत त्याचाच पहिला क्लेम आहे. मग त्याने कितीही नंबर ते लावलेलं असलं तरी त्याला तेच अगोदर मिळणार आहे. त्यामुळं आपण कॉलेज टाकताना प्रेफरन्सेस देत असताना ज्या कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचाच नाहीये, मला ते कोणतंही कॉलेज मिळालं तर मी जाईनच असं असेल तर सर्व यादी लावायची. मात्र एखाद्या कॉलेजमध्ये मला मिळालं तरी मला नको, मी नाही जाणार तिकडे, असं असेल ते कॉलेज तुम्ही वगळू शकता. बऱ्याच वेळा या राऊंडमध्ये तुम्ही जास्तीत जास्त कॉलेज दिले आणि तुम्हाला मिळालं तर तुम्ही फ्री एक्झिटमधून सोडू शकता. त्यामुळं तुम्ही प्रोसेसच्या बाहेर बी जात नाही आणि तुमचे जे डिपॉझिट 1000 रुपये फीस भरलेली आहे ती सुद्धा तुमची बुडत नाही. त्यामुळं आम्ही दिलेल्याची एक प्रिंट काढायचे आणि त्यानुसार सर्व कॉलेजेस लावायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आता बऱ्याच वेळा ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर तुमच्या सगळ्या घरातले कुटुंबातले सर्व व्यक्ती एकत्र या, म्हणजे आई वडील आणि घरातले तुमचे सिनियर लोक वगैरे, आणि या सगळ्यांना ही कॉलेजमध्ये 1 नंबरचं कॉलेज वाचा, सेट GS मेडिकल कॉलेज मुंबई. 2 नंबरचं कॉलेज समजा लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायन मुंबई. 3 नंबरला समजा BJ मेडिकल कॉलेज पुणे. असं प्रत्येक कॉलेजमध्ये जा. त्यावेळेस तुमचा किती स्कोअर आहे हे अगोदरच अभ्यास फक्त करा. तुम्हाला कोणतं लागणार आहे हे तुझा अभ्यास करून ठेवा, परंतु ज्यावेळेस आपण मागणी करणार आहे किंवा चॉईस फिलिंग प्रेफरन्सेस देणार आहे त्यावेळेस तुम्हाला किती मार्क्स आहेत किंवा कोणतं मिळणार आहे ह्याचा विचार करू नका. फक्त एकच काम करा, 1 नंबरला टॉपचं कॉलेज द्यायचे. आता सेट GS किंवा मुंबईचे कॉलेजेसमध्ये मी जाणार आहे का? हो, ते वरतीच द्या. पुण्याचं कॉलेजला मी जाईल का BJला? हो, ते वरती द्या. नाही, मला नागपूरचं कॉलेज मिळतंय त्याच्यापेक्षा मला सोलापूरचं कॉलेज पाहिजे, पण नागपूरचं हायर रँकमध्ये मी दिलंय, करिअर मेकिंग न दिलंय, असं असेल तर पण मी नागपूरला जाणारच नाही, ते कॉलेज देऊ नका, खाली घ्या. मला सोलापूरलाच घ्यायचंय, उदाहरणार्थ मला संभाजीनगरला घ्यायचंय, मुंबईमध्ये जायचंच नाही, ते वरती घ्या. संभाजीनगर नाही मिळालं तर मी कुठं जाईन समजा ह्या रँकिंगमध्ये पहा. आता तो एक कॉलेज कोणतं चांगलं, जे वर दिलंय ते खालच्यापेक्षा निश्चित चांगलं. अशा प्रकारची एक यादी आपण स्वतःची बनवायची. मला वाटतं सर्व गोष्टी बोला. ह्याच्यामध्ये काय काय करायचंय बघा. ह्या चॉईस फिलिंगच्या यादीसाठी तुमचे पालक असेल, तुमच्या कुटुंबातील तज्ज्ञ व्यक्ती, याचे सगळ्यांचे मतं घ्या. शहर, आपल्यापासूनचं अंतर, या सगळ्याच्या गोष्टीचा विचार करायचा. चॉईस फिलिंगच्या यादीमध्ये कॉलेजचा चॉईस शक्यतो जास्तीत जास्त संख्या टाका. या राऊंडला जास्तीत जास्त टाकायची, हे सगळ्यात महत्त्वाचं. सर्वात महत्त्वाचा टॉपिक घ्या, या राऊंडला सर्वात जास्त कॉलेजेस टाकायचे. पुढल्या राऊंडच्या वेळेस मी तुम्हाला सांगेन, कमी कॉलेज टाकू नका, भरपूर कॉलेजेस टाका की जेणेकरून आपल्या चॉईस फिलिंगमध्ये खूप कॉलेज. 177 मार्क आहे, सगळे कॉलेज लावा. 720 मार्क आहे, सगळे कॉलेज लावा. तुम्ही म्हणाल 720ला सगळे कॉलेज काय? 1 नंबरचं कॉलेज कोणतं घेणार आहे तुम्ही? पहिल्यांदा प्रेफरन्स दिलाय ना, प्रेफरन्स आहे महत्वाचं. म्हणजे तुमची निवड वरची मेन आहे ना. मग तुम्हाला पहिलं सेट GS लागला तर खालचा काही उपयोगच नाही. त्यामुळं 720ला बी तीच चॉईस फिलिंग आहे आणि 177ला सुद्धा तीच चॉईस फिलिंग आहे. तुम्ही अगोदर सर्व ह्याच्या अगोदर 2025चं हे बुकलेट आमचं घ्या आणि ह्या बुकलेटमध्ये मी आम्हाला बुकलेट सुद्धा पाठवणार. 1000 रुपये फीस भरल्यानंतर ते बुकलेट सुद्धा तुम्हाला पाठवणार आहे आणि त्याचा अभ्यास करा आणि त्यानुसार आपण कॉलेज करायचं आहे. आता आम्ही दिलेली सजेशन लिस्ट आहे ना, ह्या लिस्टमध्ये त्याची एक प्रिंट काढून घ्या आणि ह्या प्रिंटनुसार त्याला प्रेफरन्सेस खाली वरती करा आणि हे मी दिलेलं जे ते कट ऑफनुसार ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला आहे. त्यामुळे तशी लावायला पाहिजे का? खरं तर तशी लावायला पाहिजे. पण तुम्हाला जर समजा मी समजा यवतमाळचा आहे, मला चंद्रपूरला जायचं नाही, मला यवतमाळला जायचं, यवतमाळवर घ्या. मला नागपूरला जायचंच नाही मी, कारण तिकडला परिसरातला नाहीच आहे, मी बारामतीला जा, बारामतीचं वरती घ्या. मग चांगलं कोणतं? जे वर आहे ते चांगलं. मग त्याला खाली घेऊ शकता का? घेऊ शकता. मिरज माझ्यापासून खूप दूर आहे, मी जवळपास गोंदियामध्ये राहिला आहे आणि मला मिरजला नको, त्यापेक्षा मला सोपं यवतमाळ वाटतंय किंवा वर्धा वाटतंय, जाऊ का? 100% घ्या, त्याला वरती घेऊ शकता. अशी स्वतःची चॉईस केली. हे बघा, कोणताही जगातला आदर्श काउन्सिलर आहे ना, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये चांदा टू बांधा, मुंबईपासून ते इकडे चंद्रपूर गोंदियापर्यंत किंवा इकडे रत्नागिरीपासून ते इकडे नंदुरबारपर्यंत, हे सगळ्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये आदर्श एकच यादी असते का? असू शकते. मी कुठेही जाण्यास तयार आहे तर ही आदर्श यादी. पण
तुमच्यासाठी माझ्यासाठी यादी मार्क्सनुसार यादी मला बनवून द्या हे शब्द 100% चुकीचा आहे. तुमच्या मार्क्सनुसार यादी बनवणे 100% चूक आहे. तुम्ही जिथे जाणार नाही ते कॉलेज टाकू नका. ज्या कॉलेजला मी जाईल असं असेल ते कॉलेज टाका. मला मिळालं नाही तरी चालेल पण ह्या कॉलेजला मी जाणारच नाही असं असेल तर कोणतीच यादी टाकू नका. एकंदरीत ही सर्व चॉईस फिलिंग झाल्यानंतर आमचे हे नंबर दिलेले आहेत, या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअप केल्यानंतर मी ओके म्हटलं की तुम्ही ते चॉईस फिलिंग करून घ्यायचे. ती तारीख कधी आहे बघा, 22, 23, 24 3 दिवसामध्ये करायचे आहे. या सर्वांसाठीची यादी आम्ही तुम्हाला जी बनवून देणार आहे त्याच्यासाठी सर्वांसाठी 1000 रुपये. आमच्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममधल्या विद्यार्थ्यांसाठी नाही, त्यांना फ्री आहे सर्वांना. आपले जे नवीन यूट्यूबमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना आपल्या या नंबरवरती, या दोन्ही नंबरवरती मला 1000 रुपये पाठवून चॉईस फिलिंगची आदर्श यादी बनवून द्या अशी म्हणून पाठवा. आणि त्याच्या संदर्भातल्या डिटेल्स इन्फॉर्मेशन मी पाठवेन. राऊंड 1 मधला कट ऑफ कॅटेगरी वाईज संपूर्ण एक 28-30 पानांचा. परत हे बुकलेट आहे आपलं जवळपास 100-150 पानांचं, हे पण बुकलेट त्याच्यामध्ये PDF स्वरूपात पाठवेन. आणि आदर्श यादी MBBS आणि BDSची पण पाठवेन. त्यानुसार स्वतः तुम्ही बनवा, बरोबर, आणि ती मला पाठवा. त्याचबरोबर पहिल्या राऊंडच्या संदर्भात काही यादीच्या संदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न एका कागदावर लिहा आणि मला ह्या नंबरवरती फोन करा. हे कधी करू शकता, आपले हे पेमेंट केल्यानंतर. तुमचे 1, 2, 3, 4, 5, 10, 50 प्रश्न असू द्या, ह्या सगळ्या प्रश्नांची पेन कागदानं उत्तर द्या. आम्ही 100% देऊ असं मी या निमित्तानं तुम्हाला ग्वाही देतो. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपण हा प्रयत्न करतोय. आपल्या डोअरस्टेपपर्यंत सर्व इन्फॉर्मेशन ऑथेंटिकरित्या पोहोचावी आणि आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना निश्चित म्हणजे काही अडचण येऊ नये किंवा कुचंबना होऊ नये एवढा यथार्थ हेतू मनात घेऊन आपण हा सर्व प्रकार करतोय. आपला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी आणि पालकांना त्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण यूट्यूबच्या माध्यमातून हे सर्व पाठवू शकता. MBBS BDSचे राऊंड 1 साठी आपली स्वतःची आदर्श यादी, आयडियल यादी, चॉईस फिलिंगची कशी बनवणे पाहिजे या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे जास्तीत जास्त, जेणेकरून सर्वांचं नुकसान होणार नाही. काही डोक्यामधले मिथ आहेत ते आपल्याला निघून जातील. आपल्या सर्वांना तुमचे इच्छित साध्य सिद्ध होईल एवढीच ईश्वराची प्रार्थना करूया. ज्या विद्यार्थ्यांना 177 पैकी जास्त OBC सेंट्रल आहे, SC ST आहेत आणि 213 पेक्षा जास्त मार्क्स आहेत असे विद्यार्थी दरम्यान 20 तारखेपर्यंत तेलंगणाचं MBBSचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि मला भेटायला या. तुम्हाला मी 100% ॲडमिशन कमी बजेटमध्ये अगदी महाराष्ट्रामधल्या 30, 35, 40 लाख, 50 लाख, 60 लाखाचा सुद्धा बजेटमध्ये फरक देणार आहे. एवढंच सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो.